आजच्या ऑनलाईन भक्तीमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करत आहे. आजच्या वचनामध्ये जात असताना काही वचने आज मी तुमच्यासमोर ठेवू इच्छित आहे आणि ती वचने स्तोत्रसंहिता 91 आणि वचन 1 ते काही वचने येण्याप्रमाणे आहेत. सर्व सामर्थ्याच्या पंखाखाली आश्रय. जो परात्पराच्या गुप्तस्थली वसतो तो सर्व सामर्थ्याच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवितो. कारण तो पारध्याच्या पाशापासून, घातक मयीपासून तुझा बचाव करेल. तो तुझ्यावर पाखर घालील आणि त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. रात्रीच्या समयी भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश पाहणारी पटकी, याची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या बाजूस सहस्त्रवधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही. मात्र तुझ्या डोळ्याने ती दिसेल आणि दुर्जनास प्राप्त होणारे प्रतिफल तुझ्या दृष्टीस पडेल. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे म्हणून तो परात्पराला निवासस्थान केले आहे. परमेश्वर वचने आजच्या करता आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ परमेश्वर बापा, आकाश आणि पृथ्वी याचा निर्माण करता परमेश्वर, अब्राहम, इसाक, याकोबाचा देव, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझं गौरव करतो, महिमा करतो. परमेश्वर बापा, तू आमच्या जीवनाकरता हा शाबा दिवस, पवित्र दिवस तू दिलंस आणि त्यासोबतच आमच्या जीवनामध्ये सर्व प्रकारच्या गरजा परमेश्वर बापा तू न सांगता आम्हाला पुरवलंस बापा. याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देत आहोत. विशेष करून प्रार्थना आणि विनंती सादर करतो परमेश्वर बापा, तुझी दया, तुझी करुणा, तुझा अनुग्रह आमच्यावर विपूर झालेला आहे हे स्मरण ठेवून परमेश्वर बापा आज आम्ही स्वतः तुझ्या चरणाजवळ येत आहोत. प्रार्थना करतो परमेश्वर बापा, पुन्हा एक बार आम्ही प्रार्थना आणि विनंती सादर करतो परमेश्वर बापा, तुझ्या सर्व लहान तो सर्व विश्वासणाऱ्यांना परमेश्वर बापा तू कोरोना व्हायरस, त्याचप्रमाणे डेल्टा प्लस आणि इतर येणाऱ्या सर्व रोगांपासून परमेश्वर बापा तू आम्हाला सांभाळलं, संरक्षण केलंस, आपल्या हातामध्ये सुरक्षित ठेवलंस बापा. याबद्दल आम्ही तुझे ऋणी आहोत. खरोखर परमेश्वर बापा, आम्ही शब्दाच्या द्वारे तुझं हे प्रेम, हे तुझं केलेले जे उपकार आहेत ते आम्ही विसरू शकत नाही. धन्यवाद देतो परमेश्वर बापा, तू आमच्यामध्ये आमच्या समवेत आहेस, आमचा पूर्ण विश्वास आहे. याच विश्वासाने आजच्या वचनामध्ये आम्ही जात असताना प्रेमपित्या, आजचं वचन आम्हा सर्वांच्या करता तू आशीर्वादाचं तू कर. आपला उद्धार करता प्रविष्टीच्या वचनामध्ये विनंती सादर केली म्हणून तू आहे. आमेन. प्रियांनो, आजचं जे वचन मी निवडलेलं आहे ते वचन दानिएल याचा 12वा अध्याय, दानिएल याचा 12वा अध्याय आणि वचन 1 वचनापासून तर पुढील वचने यावर आज मी तुमच्या समोर माझे विचार ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. प्रियांनो, पवित्र शास्त्रामध्ये भविष्यवाणी केलेले जे बुक्स आहेत ते बुक्स आणि त्यामध्ये दानिएल आणि त्याचप्रमाणे नवीन करारामध्ये शुभवर्तमान, त्याचप्रमाणे प्रियांनो प्रगटीकरण, या सर्व पुस्तकामध्ये तुम्हाला आणि मला वेगवेगळ्या भविष्यवाणी तुम्हाला आणि मला पाहावयास मिळतात. वेगवेगळे छोटे संदेष्टे सुद्धा आहेत आणि त्या संदेष्टाच्या द्वारे पुष्कळ भविष्यवाणी या पुस्तकामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत आणि त्याच्याकडे पाहत असताना तुम्हाला आणि मला काय करायचं की विचार विनिमय करायचा आहे. दानिएल याचा 12वा अध्याय आणि वचन
1, 2, 3 ही वचने आज मी तुमच्या समोर ठेवू इच्छित आहे. त्याच समयी तुझ्या लोकांचा कैवार घेणारा मोठा अधिपती जो मिखाएल तो उठेल कोणतेही राष्ट्र निर्माण झाल्यापासून कधीही आलेले नाही असे संकट त्या समयी येईल. तुझ्या लोकांपैकी ज्याची नावे वहीत लिहिलेली आढळतील ते सर्व त्यावेळी मुक्त होतील. भूमीतील मातीत निजल्यांचा मोठा समुदाय उठेल. कित्येक सर्व काळचे जीवन मिळाव्यास आणि कित्येक अप्रतिष्ठा व सर्व काळचे धिक्कार मिळवण्यास उठतील. जे सुज्ञ असतील ते अंतराळीच्या प्रकाशासारखे झळकतील. पुष्कळ लोकांस धार्मिकतेकडे वळवणारे लोक युगानुयुग ताऱ्याप्रमाणे चमकतील. हे दानिएला, तू अंतसमयापर्यंत ही वचने गुप्त ठेव. हे पुस्तक मुद्रित करून ठेव. पुष्कळ लोक धुंडाळीत पिळतील व ज्ञानवृत्ती होईल. परमेश्वर वचने आपल्याकरता आशीर्वादित करो. या ठिकाणी प्रिय मित्रांनो, पुन्हा एकदा दानिएल संदेशचा शेवटच्या दिवसाविषयी तो या पुस्तकामध्ये तुम्हाला आणि मला काय करत आहे, मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रियांनो, या ठिकाणी आपण पाहत असताना ग्रीक वर्ड एस्केटोलॉजी या शब्दापासून अंताचा काळ हा शब्द प्राप्त झाला आहे. ज्या भविष्य काळामध्ये होणाऱ्या घडणाऱ्या ज्या घटना आहेत, गोष्टी आहेत, त्याला एस्केटोलॉजी म्हणलेलं आहे. त्याचप्रमाणे न्यू टेस्टमेंटमध्ये नवीन करारामध्ये आपण पाहत असताना ग्रीक वर्ड परोसिया हा शब्द सुद्धा तुम्हाला आणि मला काय करतो की त्याचं अस्तित्व, येशू ख्रिस्ताचं अस्तित्व, प्रेझेन्स तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे हे तुम्हाला आणि मला दाखवतं. त्याचं अरायवल, त्याचं येण्याचं संकेत तुम्हाला आणि मला या पवित्र शास्त्राच्या द्वारे तो तुम्हाला आणि मला दाखवून देऊ इच्छित आहे. प्रिय मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहत असताना प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला भविष्यकाळामध्ये घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचं अगोदरच या ठिकाणी काय करतो की तुम्हाला आणि मला दाखवून द्यावं. त्याबद्दल अजाण नसावं ही परमेश्वरची योजना नाही आहे, परंतु सतर्क राहावं, त्याच्याकडे लक्ष केंद्रित करावं ही परमेश्वरची योजना आहे. जुन्या काळचे जे लोक होते ते देवाकडे पाहण्याचा मुख्य उद्देश हा होता की त्यांच्याद्वारे न्याय व तारण या दोन्ही गोष्टी प्राप्त होतील. न्याय व तारण ह्या दोन्ही गोष्टी परमेश्वराकडून प्राप्त होतील या दृष्टिकोनातून परमेश्वराकडे ते पाहण्याचा प्रयत्न करत होते. परंतु कालांतराने त्याच्यामध्ये काय झालं की थोडंसं वेळ गेलेला आहे आणि सैतानाचं जे राज्य आहे ते उद्ध्वस्त करून पुन्हा एक वार आपल्या प्रजेला, आपल्या लोकांना देवाच्या राज्यामध्ये घेऊन येण्याकरता काय केलं की या जगामध्ये धार्मिकतेचं राज्य प्रस्थापित करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. प्रेमित्रांनो, आजच्या जगाकडे पाहत असताना तुम्हाला आणि मला प्रेमित्रांनो पहिली महत्वाची गोष्ट तुम्हाला आणि मला पाहावयास मिळते ती म्हणजे वार, युद्ध. आणि या युद्धाच्या घटना, बातम्या तुम्हाला आणि मला टीव्हीच्या माध्यमातून, पेपरच्या माध्यमातून तुमच्या आणि माझ्या कानापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न दाखवतात. आणि हे युद्ध प्रेमित्रांनो ते पाकिस्तान आणि इंडिया असो किंवा पाकिस्तान आणि चायना असो किंवा इस्रायल आणि गाझा असो, या सर्व बातम्या तुम्ही आणि मी दिवस आपल्या कानावर ते येत राहतात. आणि त्या वारमध्ये होणाऱ्या घटनांकडे तुम्ही आणि मी बारकाईने ज्यावेळेस तुम्ही आणि मी लक्ष केंद्रित करतो त्यावेळेस तुम्हाला आणि मला समजेल की प्रेमित्रांनो त्या स्पेसिफिकली त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचं जे जीवन आहे
ते उद्ध्वस्त झालेलं दिसून येतं. त्या वारमध्ये, युद्धामध्ये जे पुढारी पण करणारे जे लोक आहेत, सैनिक लोक आहेत, सोल्जर्स आहेत, त्यांचं जीवन सुद्धा उद्ध्वस्त झालेलं तुम्हाला आणि मला पाहावयास मिळतं. आणि ते आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही प्रियानो. मित्रांनो, तुम्हाला आणि मला माहित आहे की फर्स्ट वर्ल्ड वॉर जे 1914 मध्ये झालं, आणि त्या वारकडे तुम्ही आणि मी पाहिलेलं आहे, हिस्ट्रीमध्ये आपण वाचलेलं आहे. आणि त्या वारकडे तुम्ही आणि मी पाहत असताना मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्हाला आणि मला म्हटलेलं आहे की 15 मिलियनपेक्षा जास्ती लोक झालेत, त्याच्यामध्ये एक्सपायर्ड झालेले आहेत, मृत्युमुखी पडलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे 20 मिलियन लोक इंज्युअर्ड झालेले आहेत, जखमी झालेले आहेत. हा जो 20 मिलियन किंवा 15 मिलियन जो फिगर आहे, आकडा आहे, तो तुमच्या आणि माझ्याकरता कधीच आपण विचार करू शकत नाही मित्रांनो. एका युद्धामध्ये 15 मिलियन लोक मारले जावेत, हा तुमच्या आणि माझ्याकरता हा जो प्रसंग आहे मित्रांनो, तुम्ही आणि मी पाहू शकत नाही. एक ब्रिटिश हिस्टॉरियन आहे, इतिहासकार म्हणलेले, ब्रिटिश इतिहासकार, त्याने म्हणलंय की 20व्या शतकातील हा सर्वात महत्वाचा रेकॉर्ड करण्यात आलेला, हा सर्वात वेदना देणारा असा प्रसंग गणण्यात आलेला आहे. मित्रांनो, कित्येक लोक वारंवार त्या युद्धामध्ये ते काय अडकलेले आहेत. त्यांचं जीवन, त्यांचं घर, त्यांचा परिवार सर्व काही उद्ध्वस्त होऊन गेले प्रियानो. मित्रांनो, तुम्ही आणि मी त्या युद्धामध्ये मित्रांनो जाऊ शकत नाही, परंतु जे आमचे सोल्जर्स आहेत, ते ज्या सोल्जर्सने तुमच्या आणि माझ्याकरता, आपल्या मातृभूमीकरता मित्रांनो त्यांनी आपलं प्राण दिलेला आहे, त्यांच्याकडे तुम्ही पहा. मित्रांनो, या ठिकाणी वार हा शब्द तुमच्या आणि मला काय करतो की फार वेदना, दुःख तुम्हाला आणि मला देऊन जातोय. मित्रांनो, प्रभू येशू ख्रिस्त या वचनाकडे तुम्हाला आणि मला घेऊन जात असताना, हे युद्ध या पृथ्वी तलावरच नाहीये. ओल्ड टेस्टमेंटमध्ये म्हणलेलं की मित्रांनो, हे युद्ध स्वर्गामध्ये सुद्धा हे युद्ध चालू होतं. पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला या ठिकाणी सांगत आहे. आणि मित्रांनो, त्या ठिकाणी हे वार जे आहे, जो मिखाएल आहे, ज्याला आर्च एंजल म्हणलेला आहे, जो सर्व देवदूतांचा मुख्य देवदूत आहे, ज्याला येशू ख्रिस्त म्हणलेला आहे. आणि येशू ख्रिस्तामध्ये, या आर्च एंजलमध्ये, आणि त्याचप्रमाणे जे दुष्ट सैतान आहेत, इव्हिल्स आहेत, त्याचं सैन्य यांच्यामध्ये काय झालंय की वार झालेला आहे, युद्ध झालेलं आहे. आणि हे युद्ध होत असताना मित्रांनो, त्याच्यामध्ये या सैतानाचा पराभव झालेला आहे. आणि त्या सैतानाला त्याच स्वर्गातून काय केलं की या पृथ्वी तलावर टाकून देण्यात आलेला आहे. आणि त्याला अजगर असं म्हणलेलं आहे. रेव्हलेशन 12वा अध्याय आणि 7, 9, 12 या ठिकाणी तुम्हाला आणि मला या घटनेविषयी त्या ठिकाणी तुम्हाला आणि मला सांगण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहत असताना परमेश्वर जो स्वर्गामध्ये मेघारूढ झालेला जो परमेश्वर आहे, ज्याला मिखाएल म्हणलेलं आहे, ज्याला येशू ख्रिस्त म्हणलेला आहे, तो या जगामध्ये काय झालेलं आहे की मेघावर आरूढ होऊन मानवपुत्रासारखा पृथ्वीवर तो येत आहे. याची तुम्हाला आणि मला काय करतो की या भविष्यवाणी 2 तिमोथी याचा 3रा अध्याय आणि 3रा अध्यायामध्ये या ठिकाणी 1ल्या वचनामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला आणि मला सांगण्यात आलेलं आहे. प्रिय मित्रांनो, मी पहिली गोष्ट तुम्हाला सांगितली की वार, आणि सेकंड या ठिकाणी म्हणलं की त्याचप्रमाणे जागोजागी भूकंप होतील, दुष्काळ पडेल. या भूकंपामुळे, हे भूकंप कधी येतो ते तुम्हाला आणि मला माहित नाही.
दुष्काळ कित्येक लोकांनी अनुभवलेला आहे, भूकंप अनुभवलेला आहे. कित्येक लोक रात्री झोपलेले असताना मित्रांनो दुसरा दिवस त्यांच्या आयुष्यामध्ये लाभलेला नाहीये. ते लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला आणि मला या ठिकाणी परमेश्वर या पवित्र वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला सांगतो की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये, मानव प्राण्याच्या जीवनामध्ये दुष्काळ आणि भूकंप, ड्रॉट अँड फ्लड, हे दोन्ही तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येतील. आणि त्यावेळेस तुम्हाला आणि मला घाबरून जायचं कारण नाहीये. आणि अशा सिच्युएशनमध्ये प्रियमित्रांनो कित्येक वेळेस तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अन्नाचा तुटवडा भासतो. ज्या जीवनावश्यक गोष्टी आहेत त्या गोष्टीची गरज मनुष्याला लागते. हो, तुमच्या आणि माझ्याकडे पैसा आहे, भरपूर धनसंपदा आहे, तरी सुद्धा प्रियमित्रांनो मार्केटमध्ये तुम्ही आणि मी जाऊन त्याचं हे घेऊ शकत नाही. प्रियमित्रांनो, या ठिकाणी पाहत असताना तुम्हाला आणि मला भुकेने व्याकुळ झालेले लोक, आणि एवढंच नसून ज्यांच्या जीवनामध्ये फिअर आहे, ज्यांच्या जीवनामध्ये कामधंदा नाही आहे, जॉब नाही आहे, असे लोक तुम्हाला आणि मला पाहावयास मिळतील. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहत असताना पूर्वीच्या काळामध्ये अर्थक्वेक होत असताना पुष्कळ लोक मारले जात होते, पण तो ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आल्यामुळे काय झालं की थोडंसं मृत्यूचं प्रमाण त्या ठिकाणी कमी झालेलं आपल्याला दिसून येत आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो आपण पाहतो की जागोजागी मर्या येतील, दुष्काळ पडेल. पुन्हा एक वार या ठिकाणी परमेश्वर तुम्हाला आणि मला दाखवून देऊ इच्छितो. या ठिकाणी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिसीजेस येतील. तुम्ही पाहतो की ज्या डिसीजेसचे नाव तुम्ही आणि मी ऐकलेलं नाहीये, अशा प्रकारचे डिसीज या जगामध्ये पुन्हा एक वार येतील. हो प्रियांनो, हार्ट अटॅक आहे, त्याचप्रमाणे कॅन्सर आहे, त्याचप्रमाणे डेल्टा प्लस आहे, कोरोना व्हायरस आहे. प्रियमित्रांनो, अशा प्रकारचे पुष्कळ आजार पूर्वीच्या काळामध्ये येऊन गेलेले आहेत. पूर्वीच्या काळामधील तेवढे लोक विज्ञान त्यांनी संशोधन केलेलं नव्हतं, परंतु आज ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी झालेली असताना सुद्धा प्रियमित्रांनो या डिसीजवर तुम्हाला आणि मला वॅक्सिन निघण्याकरता 1 वर्ष तुम्हाला आणि मला वाट पाहावी लागली. प्रियमित्रांनो, या ठिकाणी आपण पाहत असताना तुम्हाला आणि मला या वॅक्सिनच्या द्वारे तुम्हाला आणि मला आरोग्य प्राप्त होऊ शकतं. आणि ते पण 100% नाही आहे, ते पण 100% नाही आहे. परंतु या ठिकाणी पुन्हा एक वार परमेश्वर तुम्हाला आणि मला म्हणतो की अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स, अशा प्रकारच्या समस्या, अशा प्रकारचे डिसीज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येतील, पण घाबरण्याचं कारण नाहीये. प्रियमित्रांनो, पुन्हा एक वार 2 तिमोथी याचा 3रा अध्याय 1ल्या वचनाकडे आपण मी तुमचं लक्ष घेऊन जाऊ इच्छितो. आणि त्या ठिकाणी प्रियमित्रांनो पुन्हा एक वार तुम्हाला आणि मला काय करतं की शेवटच्या काळी कठीण दिवस येतील, शेवटच्या काळी कठीण दिवस येतील असं म्हणलेलं आहे. आणि ते दिवस येत असताना तू समजून घे. ओपन युअर आईज, डोळे उघड, त्याला समजण्याचा प्रयत्न कर. कारण अशा प्रकारचे दिवस येत असताना ज्या ठिकाणी तू राहत आहेस, ज्या सोसायटीमध्ये राहत आहेस, ज्या ठिकाणी राहत आहेस, ज्या लोकांमध्ये राहत आहेस, ते लोक माणसे स्वार्थी आहेत, धनलोभी, बळाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आई बापास न मानणारे, उपकार न स्मरणारे, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी, चाहडखोर, असमयी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम बाळगणारे, विश्वासघातकी, फूड, गर्वाने फुगलेले, देवावर प्रेम करण्याविषयी सुखविलासी धरणारे, सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नकारणारे सेवक. मित्रांनो, या ठिकाणी अशा प्रकारचे लोक तू पाहशील तुझ्या आजूबाजूला आहेत, स्वार्थी आहेत, लोभी आहे, आणि त्याचप्रमाणे बळाईखोर, गर्विष्ठ असे लोक आहेत, आईबापाचा मान सन्मान करणारे नाही आहेत. हे शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला आणि मला पाहावयास मिळणार आहे. हो, मी फार धार्मिक आहे,
धार्मिकतेचं त्याने काय केलं की ते पेहराव त्याने घातलेला आहे. परंतु मित्रांनो, बाह्य दृष्टिकोनातून तुम्ही आणि मी त्या इतरांना आम्ही धार्मिक आहोत, फार पवित्र आहोत, फार शुद्ध आहोत असं दाखवतो. परंतु आपलं अंतःकरण जाणणारा तो परमेश्वर आहे आणि त्या परमेश्वर तुम्हाला आणि मला विसरायचा नाहीये. मित्रांनो, या ठिकाणी पुन्हा एक वार तुम्हाला आणि मला अशा प्रकारच्या लोकांचा, विश्वासघातकी लोकांच्या बरोबर तुमचा आणि माझा संबंध ठेवू नये. या लोकांपासून तू काय कर की स्वतःला सांभाळ, कारण हे केव्हाही तुझ्या जीवनामध्ये काय करतील, तू विश्वासघात करून तुझा नाश करण्याचा प्रयत्न करतील. मित्रांनो, शेवटच्या वचनाकडे तुम्हाला आणि मला जायचं आहे आणि या ठिकाणी परमेश्वर पुन्हा एक वार या सर्व भविष्य काळातील घडणाऱ्या गोष्टीविषयी तुम्हाला आणि मला तो काय करत आहे की या ठिकाणी तुमच्या आणि माझ्या समोर पवित्र शास्त्राच्या द्वारे ही भविष्यवाणीची आठवण करून देत असताना, ठेवत असताना तुम्हाला आणि मला याच्याकडे नकारात्मक दृष्टिकोनातून तुम्हाला आणि मला पाहायचं नाही आहे, परंतु सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायचं आहे. प्रिय मित्रांनो, अशा प्रकारचे दुष्काळ, अशा प्रकारचे महामारी, अशा प्रकारचे रोग, अशा प्रकारचं अर्थक्वेक तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येतील, परंतु त्यामध्ये तुला घाबरायचं नाही आहे. खंबीर राहा. आणि असं येणं हे शक्य आहे, अगत्याचं आहे असं परमेश्वरचं वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा हा जो परमेश्वर आहे, हा परमेश्वर तुमच्या आणि माझ्यावर प्रेम करणारा परमेश्वर आहे. तर सैतानाने येशू ख्रिस्ताने स्वर्गामध्ये त्या सैतानावर विजय प्राप्त केला, त्याला हरवून टाकलं. पुन्हा एक वार या तो पृथ्वी तलावर असताना सुद्धा त्याने काय केलं की या सैतानाबरोबर, या दयाबल बरोबर, या डेव्हिल बरोबर परमेश्वराने काय केलं की युद्ध करण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला आणि मला परमेश्वर पुन्हा एक वार, परमेश्वरचा मुख्य हेतू हा आहे की त्यांचा प्राण वाचवावा, सर्व लोकांचा प्राण या आर्च एंजल्स येशू ख्रिस्ताच्या द्वारे वाचवावा. जेवढे लोक या सैतानाने आपल्या कवेमध्ये त्याने काय केलेले आहेत की अडकून ठेवलेले आहेत, त्या सर्वांना फ्री करावं, स्वतंत्र करावं, त्यांच्यावर दया आणि ममता करावी, याच्याकरता तो या जगामध्ये तो आलेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी रोमकरासपत्र्याचा 11 अध्याय 25 ते 27 वचनामध्ये या ठिकाणी म्हणलं की प्रभू ख्रिस्ताचा मुख्य उद्देश सेव्ह करणं आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांना दया आणि ममता देणं, देण्याकरता, लव आणि अफेक्शन देण्याकरता तो या जगामध्ये काय केलं की पदार्पण झालेलं आहे. मित्रांनो, जे लोक परमेश्वरच्या वचनावर भय धरतील, त्याच्यावर विश्वास ठेवतील, त्या लोकांचं काय होणार आहे की विजय प्राप्त होणार आहे, विजय प्राप्त होणार आहे. हो मित्रांनो, या वचनाकडे तुम्हाला आणि मला जात असताना मित्रांनो, परमेश्वर पुन्हा एक वार, तू धीर धर, खंबीर हो, निराश होऊ नको, पश्चातापी अंतःकरणाने परमेश्वराकडे तू ओढ आणि काय करके त्याच्याकडून तू आशीर्वाद प्राप्त करून घे. मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहत असताना पुन्हा एक वार परमेश्वर आपल्या शिष्याबरोबर बोलत असताना कित्येक वेळेस शिष्यवर्गाने त्याला विचारलं की या घटना केव्हा घडतील, या घटना केव्हा घडतील, याचं चिन्ह काय आहे, याविषयी त्यांना विचारलेलं आहे. पण तो मित्रांनो, या ठिकाणी परमेश्वर तुम्हाला आणि मला सांगितलं की पुन्हा एक वार प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना तर सांगत आहेच, परंतु त्याचप्रमाणे तुम्हाला आणि मला सांगत आहे, तुम्हास कोणीही फसवू नये म्हणून सावध असा. हे जे विश्वासघातकी लोक आहेत, दुष्ट लोक आहेत, बंडखोर लोक आहेत, अशा लोकांपासून तुम्हाला आणि मला काय करायचं की फसवू नये म्हणून सावध असा, सतर्क असा, झोपू नका. मित्रांनो, या ठिकाणी सदोदित तुम्ही काय करा की विजिलंट राहा. परमेश्वरचं वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे. असे पुष्कळ लोक स्वतःला म्हणतील की मी प्रभू येशू ख्रिस्त आहे, मी तुम्हाला फार चांगला चमत्कार करून दाखवेन. असे पुष्कळ लोक या जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने येतील, परंतु त्यांच्यापासून सुद्धा तुम्ही काय करा की सावध असा, त्याच्या जाळ्यामध्ये तुम्ही अडकू नका. मित्रांनो, या ठिकाणी परमेश्वर पुन्हा एक वार
मत्तकृषी वर्तमान याचा 24 अध्याय 3 आणि 14 वचनामध्ये सर्व राष्ट्रात साक्षीसाठी म्हणून राज्याची सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल, तेव्हा शेवट होईल. म्हणजेच देव हा सर्वसमर्थ अधिपती ह्या होईल. म्हणजेच या सर्व गोष्टीपासून सुटका करणारा देव आहे. प्रेमित्रांनो, परमेश्वरचं वचन या ठिकाणी तुम्हाला आणि मला सांगायचं की अंताचा दिवस तुम्हाला आणि मला या ठिकाणी दाखवत आहे. परंतु परमेश्वर तुम्हाला आणि मला स्मरण करून दाखवत आहे की ज्यावेळेस सर्व राष्ट्रामध्ये या जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये ज्यावेळेस परमेश्वरच्या वचनाची सुवार्ता सांगितलं जाईल, प्रत्येक लोक, प्रत्येक आत्मा परमेश्वरच्या नावामध्ये गुडघा टेकणार नाही, तोपर्यंत या सर्व जगाचा नाश होणार नाही. मित्रांनो, तुम्ही आणि मी या प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत का? हो, आज परमेश्वराने तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे. हे कशा करता? ही सुवार्ता त्यांच्यापर्यंत पोहोचण्याकरता. हो म्हणाल बाळासाहेब, हे कसं काय शक्य आहे? आज लोकांकडे पाहत असताना ते दुःखी आहेत, कष्टी आहेत, दुःखी अंतकरणाने आपलं जीवन जगत आहेत आणि त्यांच्या जीवनामध्ये मित्रांनो हे परमेश्वरचं वचन तुम्हाला आम्ही कसं काय द्यावं? मित्रांनो, या ठिकाणी हे परमेश्वरचं वचन गुड न्यूज आहे. हे शुभवर्तमान आहे आणि ती शुभवर्तमानाच्या द्वारे तुम्हाला आणि मला जीवन प्राप्त होणार आहे. जे त्याच्यावर विश्वास ठेवतील, जे त्याच्या नावाने त्याच्या नावाने बाप्तिस्मा घेतील, तो जीवात्मा तरेल. मित्रांनो, या ठिकाणी परमेश्वरचं येणं पुन्हा एक वार परमेश्वर तुम्हाला आणि मला सांगतो की या पिढीपासून, दुष्ट पिढीपासून तुम्हाला आणि मला काय सगळं सांभाळायचं आहे. कदाचित अधाशीपणा, दारूबाजी, संसाराची चिंता याने तुमचे अंतःकरण भारावून जाऊ नये. पहा मित्रांनो, प्रत्येक वेळेस प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या प्रत्येकाबद्दल किती काळजी करतोय. हो, तुम्हाला आणि मला वाटत असेल की परमेश्वर आमची प्रार्थना ऐकत नाही, आमच्या प्रार्थनेला तो उत्तर देत नाही. परंतु तरी सुद्धा मित्रांनो, तुम्हाला आणि मला तो जो निर्माण करता परमेश्वर आहे, तो स्वर्गातून तुमच्याकडे आणि माझ्याकडे तो अवलोकन करत आहे. तुम्हाला आणि मला तो धीर देत आहे, खंबीर बनवत आहे, विश्वासामध्ये मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि स्वतःला तुम्ही सांभाळा. मित्रांनो, तुम्हाला मी डेफिनेटली या सर्व संकटातून मी काय करेन की बाहेर काढेन. आणि मित्रांनो, तुमच्या या सर्व संकटाच्या बाहेर जाऊन तुम्हाला आणि मला काय करणार आहे, तो मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे. परमेश्वरचं येणं या जगामध्ये मित्रांनो सेविंग करणं, तुम्हाला आणि मला वाचवणं, प्रत्येक जीवात्मा सेव्ह करणं, त्याचप्रमाणे तुमच्या आणि माझ्या पापाची क्षमा करणं आणि त्याचप्रमाणे या मृत्यूवर विजय प्राप्त करण्याकरता, जो मृत्यू तुमच्या आणि माझ्या जीवनाचा अंतिम काळ आहे, त्याच्यावर तुम्हाला आणि मला तो विजय प्राप्त करण्याकरता तो या जगामध्ये येणार आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा परमेश्वर जो आहे तो निर्माण करता परमेश्वर आहे. तो निर्माण करता परमेश्वर परोसियाच्या या शब्दाच्या द्वारे तुम्हाला आणि मला दाखवून देऊ इच्छितो. तो या जगामध्ये त्याचं येणं निश्चित आहे आणि तो आलेला आहे. परमेश्वरचं वचन सांगतं की देवाचं राज्य हे तुमच्या जवळ आहे. तुम्ही काय करा की ते तुम्ही काय करा की त्याचा स्वीकार करा. अंतिम काळामध्ये त्याचं चिन्ह म्हणजे काय? तोच एक निर्माण करता परमेश्वर आहे, तो शांतीचा राजा आहे, तोच एक तुम्हाला आणि मला या सर्व संकटातून निभावून घेऊन जाणारा रिडीमर आहे. यावर तुम्हाला आणि मला माझा विश्वास राहिला पाहिजे. याकरता निराश होऊ नका, पण तू खंबीरतेने काय करा की प्रार्थना करा की या काळामध्ये तुम्हाला आणि मला परमेश्वर पुन्हा एक वार म्हणतो की या सर्व काळामध्ये तुम्हाला आणि मला काय करायचं आहे की प्रार्थना करा. प्रार्थनेच्या द्वारे परमेश्वराकडे जा आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे देवाच्या वचनाच्या द्वारे, प्रार्थनेच्या द्वारे या सर्व सैतानाच्या, या सर्व संकटावर तुम्हाला आणि मला विजय प्राप्त करण्याकरता तो परमेश्वर तुम्हाला आणि मला बळ आणि सामर्थ्य देणारा परमेश्वराचा पूर्ण विश्वास आहे. परमेश्वर करो आणि तुम्हा सर्वांना सुखी आणि आनंदित ठेवो.
हीच माझी प्रार्थना आहे. आमेन. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ दयाळू परमेश्वर बाबा, तू राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहेस, आमचा पूर्ण विश्वास आहे. प्रेमळ पित्या, प्रार्थना करतो या जगामध्ये राहत असताना तुझं पवित्र वचन पुन्हा एक वार तुम्हाला आम्हाला रिमाइंड करतं, आठवण करून देतं की परमेश्वर बापा, या जगामध्ये युद्ध आहेत, भूकंप आहे, दुष्काळ आहे. एवढंच नसून वेगवेगळ्या प्रकारचे आजार, ज्या आजारावर परमेश्वर बापा अद्यापपर्यंत मेडिसिन निर्माण झालेलं नाही. या सर्व संकटाबद्दल आम्ही तुझ्याकडे याचना विनंती सादर करतो. परमेश्वर बापा, तूच एकमेव असा राजा आहेस, डॉक्टरांचा डॉक्टर आहेस, वैद्यांचा वैद्य आहेस. याच विश्वासाने आम्ही स्वतःला बापा आम्ही तुझ्या पवित्र सिंहासनाकडे ठेवतो. प्रेमळ पित्या, तुझ्या सर्व विश्वासनांचा ताबा तू आपल्या हातामध्ये तू घे. त्या प्रत्येकाला तू धैर्य दे, प्रत्येकाला तू सामर्थ्य पुरव. या निराशमधून त्यांचं जीवन तू बाहेर काढ आणि आनंदाचे जीवन, सुखाचे जीवन त्यांच्या जीवनामध्ये तू प्रदान कर, अशी तुझ्याकडे प्रार्थना करतो. प्रेमळ पित्या, धन्यवाद देतो परमेश्वर बापा, तू या जगामध्ये आम्हाला तारण्याकरता, आम्हाला नवजीवन प्राप्त करून देण्याकरता आणि तेही विपुलतेने देण्याकरता तू या जगामध्ये आलेला आमचा पूर्ण विश्वास आहे. याच विश्वासाने आम्ही स्वतःला बापा आम्ही तुझ्या पवित्र सिंहासनाकडे ठेवतो. आपला उद्धार करता जिवंत प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये विनंती सादर केली म्हणून तू आहे. आमेन. आता आमच्या प्रभू ख्रिस्ताची कृपा, देवाचा बाप याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता, विशेष करून तुझं वचन ऐकणारे, तुझं वचन ऐकून त्याचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करणाऱ्या तुझ्या प्रत्येक लहान थोर विश्वासणाऱ्याबरोबर तुझा पवित्र आत्मा सदोदित सहकार्य आणि योगाने बस असो. आमेन. आमेन.